तर मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या 11 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंजिरी आणि रायाचा आता साखरपुडा होणार असतो, तर मंजिरी रायाच्या बोटामध्ये अंगठी घालणार. तेवढ्यातच बाहेर कोणीतरी बोंबा ठोकतच येतं आणि तो आवाज ऐकून सगळे बाहेर येतात. तर बाहेर आल्यानंतर त्यांना कळतं की हा दुसरं तिसरं कोणी नसून बोंबा ठोकणारी ही मंजिरीची काकूच असते. आणि मंजिरी तिच्याजवळ येते त्यावेळी काकू तिच्या कानात सांगते, मंजिरी, तुझा भाऊ मरणाच्या दारात आहे, हे डॉक्टरच म्हणालेत. तो खूप सिरियस आहे, त्याची वाचण्याची शक्यता 0 आहे. हे ऐकून तर मंजिरीला खूपच जास्त काळजी वाटायला लागते आणि ती सगळं सोडून धावत पळत हॉस्पिटलमध्ये येते. तिच्या मागोमाग रायासुद्धा येतो. तर मंजिरी विचार करत असते, काय होऊन बसलंय हे, कोणी केलं दादा हे तुझ्यासोबत. रायाने हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला बघितल्यानंतर, म्हणजेच मंजिरीच्या भावाला बघितल्यानंतर तर त्याला शॉकच बसतो आणि तो मनात विचार करतो, म्हणजेच मी ज्याच्यासोबत मारामारी केली तो मिसफायरचा भाऊ आहे. आता जेव्हा मंजिरीला हे कळेल की तिच्या दादाची अवस्था ही रायामुळेच झाली आहे, तर ती रायासोबत लग्न करायला तयार होईल का, किंवा ती रायासोबत बोलणारही नाही. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.